पुणे स्वारगेट प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत केली चर्चा। गांभीर्यानं तपास करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते रमेश केरे पाटील यांची प्रकृती खालावली। उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांना होऊ लागलाय त्रास। कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावं अशी केलीये मागणी। महाडमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला। गावदेवी जाक मातेच्या पालखी सोहळ्याला मोठी गर्दी। गगनचुंबी सासणकाठी नाचवण्याची जपली जाते परंपरा। कल्याणच्या वक्रतुंड इमारतीमधले रहिवासी चिंतेत। एकीकडे नसलेल्या घराच्या कर्जाचा हप्ता तर दुसरीकडे राहत्या घराचं भाडंही भरायचं। फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला। सुंदरबनी परिसरात दहशतवाद्यांचा गोळीबार। दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू। सीबीएसईच्या 10वी बोर्डाची परीक्षा वर्षातनं दोनदा होणार। 10वी बोर्ड परीक्षेबाबत नवीन धोरण लागू करण्याचा विचार सुरू। नवं धोरण 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू केलं जाणार। बदलापूरच्या हनुमान मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू। विशिष्ट प्रकारचे कपडे घालून दर्शनासाठी भाविकांना येता येणार नाही। पाळीव प्राण्यांना सुद्धा मंदिरात आणण्यास मनाई। यवतमाळच्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या आवारात वॉटर एटीएमचं उद्घाटन। नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं वॉटर एटीएम उभारलं। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे नवीन दर जारी। आजपासून पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू। शहरातल्या काही नागरिकांना दिलासा, काहींच्या खिशाला कात्री। परभणीच्या गोदावरी नदीकाठी महाकुंभ स्नान कार्यक्रमाचं आयोजन। हजारो भाविक स्नान करण्यासाठी नदीकाठी उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।